अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आता आमदारांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 25% आमदारांची समाधानकारक कामगिरी दिसून आली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या कामांबाबतच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे। एक टर्म आमदार असणाऱ्यांची समाधानकारक कामगिरी असल्याचं आता हे सर्वेक्षणातील माहितीमधून समोर आलेलं आहे। 2019 ला पहिल्यांदा आमदार झालेल्यांना पुन्हा संधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांचा विधानसभेला पत्ता कट होण्याची शक्यता आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जुन्या आमदारांचा पत्ता आता कट होण्याची शक्यता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांचा सर्वे सकारात्मक असल्याचं सध्या समोर आलंय। तर विधानसभेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 18 मतदारसंघात आता बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। 18 मतदारसंघात महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। बंडखोरीच्या शक्यतेमुळे आता महायुतीची डोकेदुखी सुद्धा वाढणार असल्याचं समोर येत आहे। तर कोणत्या 18 जागांवर डोकेदुखी वाढू शकते तेही पाहूयात। यामध्ये दिंडोरी मतदारसंघातून अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून धनराज हे आमने सामने आहे। तर कागलमधून हसन मुश्रीफ अजित पवार गटांकडून तर भाजपाकडून समरजित घाटगे। चंदगडमधून अजित पवार गटाकडून राजेश पाटील आणि भाजपाकडून शिवाजी पाटील। मावळमधून अजित पवार गटाकडून सुनील शेळके आणि भाजपाकडून बाळा भेगडे। इंदापूरमधून अजित पवार गटाकडून दत्ता मामा भरणे आणि भाजपाकडून हर्षवर्धन पाटील। तर वडगाव शेरीमधून अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे आणि भाजपाकडून जगदीश मुळीक। हडपसरमधून अजित पवार गटाकडून चेतन तुपे आणि शिंदेच्या सेनेकडून नाना भानगिरे। तर आष्टीमधून अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे तर भाजपाकडून सुरेश धस हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे। तर कोपरगावमधून अजित पवार गटाकडून आशुतोष काळे आहे तर भाजपाकडून विवेक कोल्हे हे बंडखोरी करण्याची शक्यता दिसते। अर्जुनी मोरगावमधून अजित पवार गटाकडून मनोहर चंद्रिकापुरे तर भाजपाकडून राजकुमार बडोले यांच्याकडून बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। तर अहिरीमधून अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा आत्राम तर भाजपाकडून अमरीश राजे यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे। पुसदमधून अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक तर भाजपाकडून नीलल नाईक सुद्धा इच्छुक आहेत। अकोलेमधून अजित पवार गटाकडून किरण लहामटे आणि भाजपाकडून वैभव पिचड यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता दिसते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, आपण पाहतोय 18 मतदारसंघात ही बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवार गटाला हा कुठेतरी धक्का म्हणावा लागेल। खरं तर महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आल्यापासूनच राष्ट्रवादी एकंदरीत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आपल्याला पाहायला मिळते। कधी काळी RSSची टीका तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांकडून राष्ट्रवादीवर नाराजी आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या अनुषंगाने जागा वाटप होता तेव्हा पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता, कारण की अजित पवारांकडे असलेल्या 41 आमदारांपैकी 18 आमदारांच्या जागेंवर जे ते भाजपचे किंवा शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सुद्धा इच्छुक असल्याचं पाहायला मिळते। भाजपचे अजित पवारांच्या 18 पैकी 14 जागेंवर भाजपचे उमेदवार जे ते इच्छुक असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे 4 जागेंवर शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारांची जे ती इच्छुक असलेले पाहायला मिळते। सुनील शेळके असतील, सुनील टिंगरे असतील, हर्षवर्धन पाटील सुद्धा इच्छुक असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अकोल्याची जागा असेल सरळ नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुद्धा उमेदवाराची तयारी जी आहे ती इच्छुकांची तयारी ओढताना पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्यांना आता एकंदरीत शांत करण्यासाठी महायुतीमध्ये डोकेदुखी वाढूनच हे सगळे प्रयत्न जे शर्तीचे केले जातील, कारण की हे सगळे विद्यमान आमदार आहेत आणि त्याच्यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर या राष्ट्रवादीच्या मागच्या 2 ते 3 टर्मच्या असलेल्या काही जागा तर 2 ते 3 टर्म पासून
आधीपासून असलेल्या आमदारांचे आहेत। त्यामुळे जर या जागेवर भाजपमध्ये बंड झालं किंवा मग याच्यामुळे जर पक्षाने एकमेकांना मदत नाही केली त्या मतदारसंघामध्ये तर त्या प्रत्येक आमदाराला जो आहे तो फटका पडू शकतो आणि याचा संपूर्ण फटका जो आहे तो महायुतीला पडला जाईल। महायुतीमध्ये यामुळे वाद निर्माण होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।